चांगलं कर्म चांगलं फळ, वाईट कर्म वाईट फळ, चुकीचं फळ. चंचुलेनं ऐकलं, तिला आठवू लागलं आजपर्यंत मी काय काय चुकीचं कर्म केलंय. सगळं काही लक्षात येऊ लागलं. मी काय काय चुका केल्यात, मी किती पाप केलंय आठवू लागलं, पश्चाताप होऊ लागला. त्या दिवशीचं सत्र संपलं. पहा बारकाईनं ऐका. त्या दिवशीचं सत्र संपलं. ती चंचुला कथाकारांकडे आली आणि हात जोडून ती चंचुला सांगतीये, विनंती करतीये. ती चंचुला तिचा एक गुण पहा, जो आम्हाला ज्यातनं खूप काही शिकता येत आहे. चंचुला कथाकारांकडे गेली आणि या चंचुलेनं मी काय काय पाप केलंय सगळं काही सांगायला सुरुवात केली. माणसाचा एक स्वभाव आहे. कोणता? माणूस आम्ही जर चांगलं काम थोडं केलं तर ते आम्ही एवढं करून जगाला सांगतो, थोडं असेल तर मोठं करून सांगतो. आणि वाईट काम आमच्याकडनं जर पाप घडलं ते आम्ही जगाला सांगतो का? पाप लपवतो आणि एखादं पुण्य आमच्याकडनं होऊ द्या, चांगलं काहीतरी करू द्या, ते आम्ही जगाला आरडून सांगतो, मी हे केलं, मी ते केलं, मी असं केलं, मी तसं केलं. पण ही चंचुला पाप सांगू लागली, काहीही लपवलं नाही. त्या कथा प्रवक्त्यांकडे, त्या पंडितजीकडे जाऊन सगळं काही सांगितलं. मी अशा अशा चुका केल्या, मी अशी अशी पाप केली आहेत, पापकर्म सांगितलं आणि हात जोडून विनंती केली त्या चंचुलेनं, सांगा मला आता या पापातनं मुक्तता काय केल्यानं मला प्राप्त होईल, या पापातून मी कसं मुक्त व्हावं. ही वाक्याला प्रमाण आहे. आनंद वाटतोय, एवढे चांगले गुणीजन प्राप्त झाले. नवे नवे कथा कार्यक्रम चांगला पार पाडण्यासाठी बोलणारा चांगला, एकटा चांगला असून उपयोग नाही. ही साथ संगत सुद्धा सगळी परफेक्ट असावी लागते. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. ती चंचुला विनंती करतीये, हे प्रभूजी, पंडितजी, मला उद्धाराचा मार्ग सांगा, माझं कल्याण कशानं होईल सांगा मला, पापातनं मुक्ती मला काय केल्यानं प्राप्त होईल सांगा.
ही माझी देहरूपी नाव ही पार करून द्या, मार्ग सांगा, उपाय सांगा. त्या पंडितजीनं सांगावं, बाई तुला पापातनं मुक्त व्हायचंय, उद्धार करून घ्यायचाय, कल्याण करून घ्यायचंय. एकच मार्ग आहे, तू शिव महापुराण कथेचं श्रवण कर. श्री शिव महापुराण कथा कोणतंही पाप असू द्या, पाप संपवणारी आहे, दुःख संपवणारी आहे आणि आम्हाला सुखदायी सुखाची प्राप्ती, मुक्ती मोक्षाची प्राप्ती करणारी, करून देणारी ही कथा आहे. चंचुलेनं आपलं मन त्या महात्म्यासमोर, त्या पंडितजींसमोर व्यक्त केलं. यातून अजून एक गोष्ट आम्हाला शिकायची आहे. कोणती पहा, मी तुम्हाला कथाभाग तर सांगत चालणारच आहे, पण वेळोवेळा प्रत्येक कथेतनं आम्हाला घ्यायचं काय ते सुद्धा महत्वाचं आहे. या चंचुलेनं पश्चाताप झाल्यानंतर आपलं मन कुणासमोर व्यक्त केलं? बोला, झोपले नाहीत ना कोणी? कुणासमोर मन व्यक्त केलंय? एका साधू समोर म्हणा, संतासमोर म्हणा, महात्म्यासमोर म्हणा. ते पंडितजी समोर मन व्यक्त केलं आणि मार्ग विचारला, उपाय विचारला. आम्हाला यातून घ्यायचंय. आम्ही सुद्धा, आम्हाला एखादी गोष्ट सांगायची आहे ना, किंवा आमचं दुःख आम्हाला कुणाला सांगायचंय ना, कुणालाही दुःख सांगू नका. जीवनामध्ये जीवन जगत असताना काही माणसं आम्हाला पावलोपावली असे सुद्धा मिळतात, जे अगदी रडून दुःख ऐकून घेतील. आमचं दुःख आमच्या समोर रडून ते ऐकतील आणि आम्ही बाजूला गेले की जगाला हसून सांगतील आमचं दुःख. अशी माणसं सुद्धा आम्हाला भेटतात. आम्ही आमचं दुःख सांगत असताना, आमचं मन मोकळं करत असताना, सुख दुःखाच्या गोष्टी प्रत्येकाला कुणालाही सांगून उपयोग नाही. किंवा आम्हाला आमचं अंतःकरण जर एखाद्या समोर व्यक्त करायचंय तर मी सांगेन, साधू संतांसमोर आमचं मन आम्ही व्यक्त करावं, आम्ही आमचं मन मोकळं करावं. आमच्या आसपासचे व्यक्ती आमचं दुःख किंवा आमचं सुख दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आमच्याबद्दल काय विचार करतील, किंवा आम्हाला चांगला मार्ग सांगतील का, चांगलं सांगतील का, ही सुद्धा मी 100% गॅरंटी देऊन सांगू शकत नाही. कोणी चांगलं सांगेल, कोणी वाईट सांगणारे सुद्धा भेटतात. नव्हे, आजच्या जीवनामध्ये चांगले सांगणारे मोजकेच आहेत आणि वाईट सांगणारे, वाईट शिकवणारे जास्त आम्हाला पाहायला मिळतात. म्हणून आमचं मन, आमचे विचार, आमचं दुःख जर कुणासमोर मांडायचं तर आम्ही ते साधू संतांसमोर मांडावं. आम्हाला हिताचा मार्ग मिळेल, त्यातनं आमच्या कल्याणाचा मार्ग आम्हाला प्राप्त होईल. या चंचुलेनं पंडितजींसमोर आपलं दुःख मांडलं आणि मार्ग सुद्धा मिळाला. कोणता? शिव महापुराण कथा श्रवण कर, तुझं हित होऊन जाईल, उद्धार होईल तुझा, कल्याण होईल तुझं. तो मार्ग, तो उपदेश ऐकला चंचुलेनं आणि शिव महापुराण कथा श्रवण केली. निष्ठेनं, भावभक्तीनं तिनं कथा ऐकली. नव्हे नव्हे त्या क्षणापासनं, त्या वेळेपासनं पुढे 25 वर्ष ती चंचुला जीवन जगली आहे. 25 वर्ष जीवन जगली आणि पहा, या 25 वर्षामध्ये तिनं नित्य शिवभक्ती केली, शिव आराधना केली, शिव उपासना केली. 25 वर्षामध्ये ती ज्या ठिकाणी, ज्या शिवमंदिरात तिला उपदेश घडला होता त्याच ठिकाणी, त्याच शिवमंदिरात राहिली. मग शिवमंदिरात नित्य सेवा करू लागली. तिथे स्वच्छता, सडा, रांगोळी, तिथे येणाऱ्या साधू संतांची सेवा, भक्तांची व्यवस्था, सगळं काही ती करू लागली. आणि पहा, परमार्थ आम्हाला करायचा आहे, परमार्थ आम्हाला आमच्याकडनं व्हावा वाटतोय, तर प्रामुख्यानं, मुख्यत्वानं परमार्थाची सुरुवात ही सेवेपासून होत असते. परमार्थामध्ये
परमार्थाचं प्रवेशद्वार सेवेला म्हटलं जातं. सेवेच्या माध्यमातून परमार्थ आम्हाला करता येतो. आम्ही पाहिलं तर परमार्थ करण्याचे अनेक अंग आहेत. परमार्थ आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारातून करू शकतो. आम्ही कथा ऐकून परमार्थ करू शकतो. आम्ही कथा करून परमार्थ करू शकतो. आम्ही अनेक भगवत भक्तांची सेवा करून परमार्थ करू शकतो. आम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या तीर्थक्षेत्रावरती दानधर्म करून परमार्थ करू शकतो. आम्ही साधू संतांची सेवा, त्यांची व्यवस्था, त्यांचं पूजन करून परमार्थ करू शकतो. आम्ही तीर्थयात्रा करून परमार्थ करू शकतो. परमार्थ करण्याचे हे वेगवेगळे अंग आहेत. वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला परमार्थ करता येतो. या चंचुलेनं परमार्थाची पहिली पायरी म्हणजे सेवा. आजही आपल्या गावामध्ये जी जी मंदिरं असते, विशेषतः माता वर्ग, घरातली व्यवस्था, घरातली स्वच्छता असेल, इतर ज्या घरातल्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्यांची काळजी माता घेत असतात. म्हणून प्रामुख्याने मातांना माझी विनंती असेल, आपल्या जवळचं जे मंदिर आहे, आपल्या गावातलं जे मंदिर आहे, आम्ही कधीतरी मंदिरात जावं, फक्त पूजा करण्यासाठी नाही. पूजा तर आम्ही नित्य करावी, पण त्या मंदिरामध्ये स्वच्छता आहे का? कुठे काही घाण, कुठे काही केर कचरा पडलेला तर नाही ना? सगळं काही व्यवस्थित आहे का? आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे का? हे सगळं आम्ही पाहिलं पाहिजे. आणि जर कुठे केर कचरा, कुठे घाण आम्हाला दिसत असेल तर फक्त पाहून पुढे जाऊ नये. आम्ही तिथली स्वच्छता करावी. ही सुद्धा एक सेवा आहे. आणि ही सेवा भगवंताला आवडते. भगवंताला भजन तर आवडतं, पण त्याच्या भक्तांची सेवा भगवंताला फार प्रिय आहे. भगवंताची सेवा तर देवाला आवडते, त्याचं पूजन आवडतं, त्याचं नाव घेतलेलं आवडतं. याही पुढे जाऊन त्याच्या भक्तांची सेवा करणारा सुद्धा देवाला प्रिय आहे. पहा, ही चंचुला शिव मंदिरामध्ये पूजा करू लागली, सेवा करू लागली, नामचिंतनही करतीये आणि सेवा सुद्धा करतीये. शिव महापुराण कथा तिनं नित्य वारंवार ऐकावी. आणि बघता बघता ही चंचुला तिनं देह टाकला. देह टाकल्यानंतर तिला शिवलोकामध्ये जागा प्राप्त झाली आहे. शिवलोकात जाऊन ती पार्वती मातेची जिवलग सखी बनली. पहा, आम्ही इथं जे कर्म करतो ते कर्म आम्हाला सोबत न्यावं लागतं. देह त्यागानंतर आम्ही जिथे जाऊ ना, तिथे आम्हाला कर्म सोबत घेऊन जावं लागतं. आम्ही इतर काही सोबत नेऊ शकत नाही. आम्ही जीवनभर किती पैसा कमवला, आम्ही तो सोबत नेऊ शकत नाही. आम्ही किती जमीन जुमला, हे सगळं काय काय कमवलं, काय काय मिळवलं, ते सुद्धा आम्ही सोबत नेऊ शकत नाही. याही पुढे जाऊन आम्ही जो परिवार, आम्ही जी माणसं आमची म्हणतो, ती माणसं सुद्धा आम्ही सोबत घेऊन जाऊ शकत. माझं बोलणं कळतंय का? पटतंय का? आम्ही इथलं आमच्या सोबत काय घेऊन जातो ऐकायचंय आम्हाला. एक सुभाषितकार म्हणतात, धनानी भूमो पश्वश्च गोष्ठे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देह चिताया परलोक मार्गे कर्मानी गो गच्छती जीव एक. तुमच्या आमच्या सोबत येतं काय? सुभाषितकारांनी सांगितलं, धनानी भूमो, आमच्याकडे जी जमीन आहे, जमीन जुमला शेती आहे, ती या ठिकाणी ठेवावी लागणार. नवे नवे पूर्वी धन पैसा, आता बँका निघाल्या, आता अनेक साधनं निघाली धन पैसा ठेवण्यासाठी. पण पूर्वी धन सुरक्षित ठेवण्यासाठी ते जमिनीमध्ये खड्डा करून म्हणा, जमिनीमध्ये पुरून ठेवलं जायचं. म्हणून सुभाषितकारांनी सांगितलं, धनानी भूमो, धन भूमीमध्ये राहणार. आजच्या काळात धन पैसा बँकेत राहणार, जाताना सोबत नेता येणार नाही. धन बँकेत, धन भूमीत,
धनानी भूमो पश्वश्च गोष्टे, जनावर ढोर गोठ्यात बांधलेली तशीच राहणार. पश्वश्च गोष्टे, भार्या गृहद्वारे. भार्या म्हणजे पत्नी, आपली पत्नी, आपली मुलं बाळ, आपलं कुटुंब हे आहे त्याच ठिकाणी राहणार. भार्या गृहद्वारे. आपण मेल्यानंतर पत्नी आपल्यासोबत पत्नी कुठपर्यंत आहे? घराच्या दरवाजापर्यंत. भार्या गृहद्वारे, जन स्मशाने. आसपासची लोक, जन नातेवाईक कुठपर्यंत येतात? बोलायचे कुठपर्यंत येतात? अगदी स्मशानापर्यंत हे आपल्या सोबत राहतील. स्मशानात येतील, अग्नी देतील, पुन्हा परत येतील. सोबत कोणी येईल का? येणे कले ओ जाणेची शेवटी, येणे कले ओ जाणेची शेवटी, येणे कले हो जाणे रे शेवटी, येणे कले हो जाणे रे शेवटी, येथे राहण्याची हो नाही कल्पना होती, येथे राहण्याची नाही कल्पना होती, येथे राहण्याची हो नाही कल्पना होती, येथे राहण्याची नाही कल्पना होती. डोळे करते वैष्णवीताईसाठी तारी. पहा, धनानी भूमो पश्वश्च गोष्टी, भार्या गृहद्वारे जन स्मशाने. आम्ही ऐकलं लोक स्मशानापर्यंत आमच्या सोबत असतात. पुढे ज्या देहाला आम्ही आमचं म्हणतो, हे शरीर, आम्ही शरीरावरती किती प्रेम करतो, आमचं शरीर आम्हाला किती प्रिय असतं. आमचा हा देह ज्याला आम्ही आमचं म्हणतो, हा देह तरी आमच्या सोबत आहे का? आहे का आमच्या सोबत? देह हे प्राणाचे, धन कुबेराचे, देह हे प्राणाचे,
बाळकृष्ण दादांसाठी टाळी. पहा, देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, आपलं काय आहे, सगळं काही ठेवून जावं लागणार. या शरीराला आम्ही माझं म्हणतो, आपलं म्हणतो. हा देह, हे शरीर तरी आपल्या सोबत येतंय का नाही. देह चिताया, फक्त चितेवरती जाऊपर्यंत शरीर आपल्या सोबत आहे, नंतर नाही. आमच्या शरीराची होया माती माती, शरीराची होया माती, शरीराची होया माती माती, शरीराची होया माती माती, शरीराची होया माती. शरीराची होय माती, हे शरीर याची माती होणार. देह शरीर आपल्या सोबत कुठपर्यंत, चितेवरती जाऊपर्यंत. त्यानंतर आमच्या सोबत मग येतं काय. सुभाषितकार सांगतात, देह चितायाम परलोक मार्गे कर्मानी गोगच्छती जीव एकः. आमच्या सोबत बाकीचं काहीच येणार नाही, फक्त येणार ते आम्ही जीवनभर केलेल्या कर्माचं गाठोड. ते कर्माचं गाठोडच आम्हाला सोबत घेऊन जावं लागणार. बाकी दुसरं काहीही सोबत न्यायला परवानगी नाही, फक्त कर्माचं गाठोड सोबत घेऊन जावं लागणार. आमची इच्छा नसू द्या तरी सुद्धा न्यावंच लागणार. म्हणून जीवनामध्ये चांगलं कर्म करावं. पहा, ही चंचुला यानंतर त्या महात्म्यांनी, पंडितजीनं उपदेश केल्यानंतर तिनं चांगलं कर्म केलं आणि त्या कर्माचा परिणाम मृत्यूनंतर शिवलोकात जागा मिळाली. इथे केलेलं कर्म तिला तिथे उपयोगी पडू लागलं. शिवलोकात जाऊन पार्वती मातेची जिवलग सखी बनली. शिव महापुराणामध्ये तिचं नाव आलं. अगोदरचं तिचं मृत्यूलोकातलं नाव चंचुला आणि ती शिवलोकात गेल्यानंतर जया नावाची पार्वती मातेची जिवलग सखी बनली. जया नाव, ती चंचुला, ती जया,
तिनं पार्वती मातेची शिवलोकामध्ये नित्य सेवा करावी, त्या ठिकाणी सुद्धा ती भक्ती करत होती. आणि एका दिवशी तिनं पार्वती मातेची तोंड भरून स्तुती केली. पार्वती माता प्रसन्न झाल्या. चंचुलेला सांगितलं. पार्वती माता चंचुलेला बोलू लागल्या, चंचुले अगं काहीतरी मागून घे, बोल तुला काय पाहिजे, काय हवं आहे तुला. मला तुला काहीतरी देण्याची इच्छा आहे, बोल काय पाहिजे तुला. चंचुला म्हटली, माते मला तुमची नित्य भक्ती, तुमची सेवा घडतीये, याच्यापेक्षा अजून मोठं काय असू शकतं. मला काहीही नको आहे. तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताची भक्ती करतोय ना. आम्ही मंदिरात गेल्यानंतर भगवंताला लौकिकातील, प्रपंचातील इतर एक प्रकारे फापट पसारा मागू नये. देवाकडे मागायचंय ना, देवा आमच्याकडनं तुझी भक्ती घडू दे, परमार्थ घडू दे, हीच मागणी आमची असली पाहिजे. आणि हीच मागणी आमच्या कल्याणाची मागणी ठरते. तुझे रूप चित्ते